काय बाई विचार यायला लागलेत मनात. सुनबाई आता काय नवीन नाटक तर करणार नाहीत ना हो? आम्ही जी नोटीस पाठवली आहे ती वाचून ठीक आहे असं म्हणतील ना मग. सही करून दिल्यावर त्या घरला येतील का नाही असे अनेक विचार मनात येतात. आणि जसजसा वेळ जाईल तसतसं आमचं टेन्शन पण वाढायला लागलंय. आई अंबाबाई, आता तुझ्याकडे आमची एकच प्रार्थना आहे. आम्ही लई जुळवत आणलंय सगळं. घशाला कोरड पडस्तोवर सुनबाईंना समजावून सांगितलंय आम्ही. जे आम्हाला कधीच करायचं नव्हतं ते सुद्धा आम्ही केलंय. फुल पगारी आणि आमच्या शाळेतल्या नोकर वर्गाची माफी सुद्धा मागितली आम्ही. आम्ही जे काय प्रयत्न केले त्याला आता यश मिळू दे. वकिलांचा फोन कसा का नाही आला? हा बोला मॅडम. हा वकील साहेब, झालं काय काम? नाही अजून. अजून झालं नाही? किती वेळ झाला तुम्ही नोटीस पाठवून? बराच वेळ झालाय मॅडम. ऍक्च्युली मी वाट बघतोय मॅडमच्या फीडबॅकची. म्हणजे अजून सुनबाईंचा फोन नाही आला? नाही ना मॅडम, आणि त्यांचा फीडबॅक आल्याशिवाय आपण पुढे काहीच करू शकत नाही. अहो तुम्ही कसली वाट बघायलाय? तुम्ही करा किती असती फोन, म्हणावं झालं का नाही वाचून. एवढी 2 पानं वाचायला एवढा वेळ लागतोय वय? त्यांना म्हणावं उगा येळ काढू नका. हा, सगळी कामं अर्जंट मध्ये व्हायला पाहिजेत. ठीक आहे मॅडम, मी करतो त्यांना फोन. आणि त्यांचा काही फोन बिन आला नाही हे तुम्ही आम्हाला सांगायचं की. उगा आम्हाला वाट बघाय कशाला लावलं तुम्ही? मॅडम, मला असं वाटलं की त्यांना विचार करायला थोडा वेळ द्यावा. हो, भरपूर वेळ दिलाय. अजून किती वेळ देणार त्यांना? आणि एवढा हाय काय त्या नोटिशीमध्ये की एवढा वेळ लागतोय त्यांना? आम्ही शाळा बंद करणार नाही हे त्यांना कळलं की झालं. हो मॅडम, पण अगोदर ते संपूर्ण वाचतील आणि मगच आपल्याला रिप्लाय देतील ना. आणि हो, मी मगाशी त्यांना फोन केला होता पण त्यांनी उचलला नाही. पण मॅडम, मला असं वाटतंय की ते पॉझिटिव्ह रिप्लाय देतील. हे बघा, त्यांनी जर का फोन उचलला नाही, त्यांच्याकडून काही फीडबॅक आला नाही तर लगेच आम्हाला कळवा. हा, आम्ही हवं तर बोलतो त्यांच्याशी. पण आजच्या आज हे कागद मिळवा म्हणजे झालं. ठीक आहे मॅडम, मी कळवतो. ताई, तू अजून झोपली नाहीस? झोप लागत नाही. का ग? काय नाही, वाट बघायला. कुणाची वाट बघायलास? सुनबाईंच्या उत्तराची. का? आता काय झालं? नाही झालं काय नाही. आम्ही वकिलांकडनं त्यांच्याकडे एक ड्राफ्ट करून पाठवलाय. आता त्यात ते वाचतील, मग त्या ओके करतील आणि मग कागदपत्र पुढे जातील. त्याची वाट बघायला.